बिझी वेळ आहे, मात्र आज त्यांनी वेळ आपल्या या क्रिकेटसाठी दिलाय, आपल्या या क्रिकेटच्या उद्घाटन सोहळ्यासाठी दिलाय. त्याबद्दल मी खणकर साहेबांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय. यावेळी या सन्मानाच्या दिशेनं मुंबई भारतीय जनता पार्टीचे गटनेते वार्ड क्रमांक 7चे नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय सन्माननीय गणेशजी खणकर साहेबांचा शुभ सन्मान या भावदेवी क्रीडा मंडळ कांदरपडा यांच्या वतीने केला जातोय. सर्वात ज्येष्ठ आणि लेजंडरी खेळाडू, ज्या खेळाडूची ख्याती, वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती, ही क्रिकेटपटू नामदेवजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी गणेशजी खणकर साहेबांचा शुभ सन्मान. वेलकम साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर सिल्वेस्टर वैती साहेब हे देखील त्यांच्या समित दाखल झालेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान हा या ठिकाणी केला जातोय. सिल्वेस्टर वैती साहेब, खणकर साहेब, नामदेवजी म्हात्रे साहेब एक सगळ्यात जलद गतीचे गोलंदाज होते, वेगवान गोलंदाज म्हणून त्यांची ख्याती होती टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. सिल्वेस्टर वैती साहेब यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. थोडा वेळ मॅच थांबूया आपण, जरा शुभ सन्मान होऊ द्या. सिल्वेस्टर वैती साहेब यांचा देखील शुभ सन्मान, महाराष्ट्राचे महावस्त्र, मायेची शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावर केला जातोय. थँक्यू साहेब, तुम्ही आलात, तुमचं मनापासून आभार. बघा, नियमामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाहीये. तुम्ही अगोदर दैसरची स्पर्धा ज्या प्रकारे खेळलात त्याच प्रकारे या ठिकाणी नियमावली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ठाऊक आहे, पत्र्याला चेंडू लागला की धावा धावून काढायचे आहेत. पत्र्याच्या मागे गेला तर डिक्लेअर 2 असतील. लेग साईडला जो काला कलरचा कपडा लावलाय त्या कपड्याला चेंडू लागला तर डिक्लेअर 1 असेल. लक्षात ठेवा, कपड्याला लागून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला तरी देखील 1 असेल. मात्र या साईडला, ऑफ साईडला पत्र्याला चेंडू लागून जर बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला तर चौकार असेल.
धन्यवाद साहेब. चला मॅच सुरू झाले. मीरा म्हटलं तर मीरा भाईंदर परिसरातील हा संघ आहे. मीरा हा संघ आणि एका साईडला मालवणी. ओ यावेळेस ऑन साईडला हा फटका पाहायला मिळतोय मिड विकेट डीपला. चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केलं गेलं. संतोष कोळी प्रिन्स स्पोर्टचे प्रोप्रायटर आहेत संतोष कोळी. सिंगल मिळेल. धावा संख्या झाली ती 3-5 षटकांचा सामना असेल. त्यानंतर आपण दुसरी फेरी जी आहे 4-4 ओव्हरची खेळणार आहोत. नेक्स्ट मॅच रेडी राहायचंय. मालजीपड आणि उमेदमान या दोन्ही टीमनं त्या ठिकाणी रेडी राहायचंय. शॉर्ट बॉल क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे. अराउंड द कार्पेट चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअरला डीपला. एकदा तर वेगानं पूर्ण केला. डबलचा कॉल त्या ठिकाणी दिला जातोय. क्षेत्ररक्षण थोडस खराब. इथे देखील या 2 धावा. 40+ क्रिकेट आणि या 40+ क्रिकेटचा रणसंग्राम. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या 23 स्पर्धा आणि 23 स्पर्धांपैकी ही 12वी स्पर्धा आपण आई श्रीदेवी बाळूदेवी कांदरपाडा मास्टर्स या संघाच्या माध्यमातून या ठिकाणी खेळत आहोत. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा फलकावर आहेत मीरा मास्टर्स या टीमच्या बिनबाद 5 धावा. श्रीदेवी भाऊदेवी कांदरपाडा मास्टर्स क्रीडा मंडळाचे अध्यक्ष किशोरजी म्हात्रे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम किशोरजी म्हात्रे साहेब. ओ काय चेंडू टाकला गेलाय. मिथून कोळी अगदी समोरून चेंडू टॉस झालाय. मिथून भंडारी आणि मिथूनच्या विषयी म्हणायचं गेलं ना मित्रांनो तर एक खूप चांगला इव्हेंट मॅनेजर आहे. मोठमोठे इव्हेंट मिथून यावेळेस ज्याप्रमाणे आपण देहबोली पाहिले मिथुनची कदाचित चेंडू बॅटला ब्रश होता. एज होती. कॅच ड्रॉप झाले त्या ठिकाणी हरेश्वर पाटील कडून. सिंगल त्या ठिकाणी क्विकली कंप्लीट केला गेलाय. मग ते भारतात असू द्या किंवा भारताच्या बाहेर कुठलाही मोठा इव्हेंट असू द्या. बघा प्रत्येक क्षेत्रात आगरी कोळी समाजाने देखील आपलं नेतृत्व केलंय. स्वीप करायचा होता. चेंडू फाईन क्षेत्रामध्ये रीज होऊन आहे. 1 धाव. आज खूप मोठा इव्हेंट मॅनेजर म्हणून मिथुन भंडारी यांना तुम्ही पाहू शकाल. आणि जो उल्लेख केला की भारतात नव्हे तर भारताच्या बाहेर देखील मोठमोठे इव्हेंट मिथून नेहमीच करतोय. धावसंख्या 7. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. 40+ क्रिकेट कणकर साहेबांच्या माहितीसाठी साहेब याच्यामध्ये CA आहेत. काही जे तज्ज्ञ वकील आहेत. काही तर डॉक्टर आहेत. त्यानंतर म्हणायचं गेलं तर आपण खास करून सभापतीने देखील खेळताना पाहिलंय. नगरसेवकांना देखील या 40+ क्रिकेटला खेळताना पाहिलंय. आपण पुढचा फटका सिंगल मिळणार. रवाकान भोईर CNG जया CNG. धावसंख्या झाली ती म्हणजे 8. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय कमलेशजी म्हात्रे साहेब हे देखील थोड्याच वेळ दाखल होतील. धन्यवाद साहेब. आदरणीय मुंबई गटनेते तसेच वार्ड क्रमांक 7चे नवनिर्वाचित नगरसेवक कणकर साहेब या ठिकाणी आले होते. त्यांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन सोहळा आजच्या दिवसात पार पाडला. ते रजा घेत आहेत. मात्र धन्यवाद साहेब. तुम्ही अमूल्य वेळ आमच्या या स्पर्धेला दिलात त्याबद्दल तुमचा आम्ही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. थँक्यू. धन्यवाद. या 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 नक्की या. उद्घाटन सोहळ्यासाठी तुम्ही नक्की या. आवर्जून या. मॅच ऑन. मालवणी वर्सेस मीरा. आणि जो अपडेट मी मागची स्पर्धा दहिसरची झाली होती त्यावेळेस मी दिला होता की या दहिसरच्या मैदानावर सर्वाधिक विजेतेपद जर कुठल्या टीमनं पटकावले असतील तर तोच संघ आहे मालवणी संघ. सर्वाधिक विजेतेपद. फुलटॉस क्रॉस बॅट खेळायचा होता. मिस केलाय. चेंडू आदळला गेला पॅडवर. 1 धाव. रवींद्र पाटील बाबूबाई आपण पाहतोय या सीझन मधील दुसरी स्पर्धा खेळतात बाबूबाई. या सीझन मधली पहिली स्पर्धा खेळली होती ज्यावेळेस दहिसरची मॅच होती याच मैदानावर त्यावेळेस ती पहिली स्पर्धा बाबूबाई खेळले होते. आज कांदरपाडा स्पर्धा आहे. आज दुसऱ्यांदा बाबूबाई यांना तुम्ही पाहू शकाल मालवणी या टीम मध्ये.
क्रॉस बॅलेट खेळायचं होता, पुन्हा एकदा क्रॉस बॅलेट खेळायचं होतं धनेश्वर दादा. अनुभवी खेळाडू आहेत. ज्या वेळेपासून मीरा मास्टर संघ या 40+ क्रिकेटमध्ये दाखल झाला त्या वेळेपासून या टीम सोबत क्रिकेटचा खेळ खेळणारे हे खेळाडू आहेत. आत्मारामजी पाटील साहेब यांनी मात्र मीरा मास्टर्स टीमचा निर्मिती केली. रमाकांत भोईर साहेब आणि नक्की त्यांच्या सोबत त्या सुरुवातीच्या काळापासून हा खेळाडू मीरा टीमच्या माध्यमातून क्रिकेट खेळतो. बघा एका साईडला आपण रवी दादांचा देखील उल्लेख करू. रवी पाटील मॅन फ्रॉम जुचंद्र. ज्यावेळेस जुचंद्र संघ 40+ क्रिकेटमध्ये रुजू झाला त्यावेळेस देखील रवी दादांना मीरा संघाला सोडलं नाहीये. त्याने असा विचार केला नाही की मीराचा संघ असला आता माझ्या घरचा संघ तयार झालाय, जुचंद्र संघ तयार झालाय, त्याच्यामुळे मी जुचंद्र संघाच्या माध्यमातून क्रिकेट खेळणार नाही. एकनिष्ठ राहिला, निष्ठा होती मीरा संघावर दादांची, त्यामुळे रविदादा एकनिष्ठ राहिले शेवटपर्यंत. शेवटच्या श्वासापर्यंत रविदादा मीरा संघासोबत राहिले. धावत संख्या 11. आज ते आपल्यामध्ये नाही आहेत, मात्र त्यांच्या आठवणी ज्या आहेत या सदैव नक्कीच आपल्या सोबत असतील. ऑफसाईडला पंच केलंय, धावा धावून काढायचे आहेत. एक धाव झाले, दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. संजय भंडारी चेंडूला उचलतोय, 2 धावा इथे कंप्लीट. धावत संख्या झाले 13-13 विदाउट लॉस ऑफ 1 विकेट. रमाकांत भोई रिटायरमेंट घेत आहेत त्या ठिकाणी. पुढे आलाय, डाऊन द पिच आलाय आणि इथून मात्र चेंडूला खेचण्याचा प्रयत्न केला होता. मागे आहे तो म्हणजेच मिस्टर प्रमोद कोळी, त्याने टिपलाय खेळ, संपला खेळ. दुसरी विकेट डाऊन. सुरेंद्र मात्र या ठिकाणी आउट. बास्को कुठे गेला? विशुतरी विश्वजित तरी एक डायलॉग भरपूर फेमस झाला होता, आपल्या सर्वांना आठवत असेल. जेली को आग कहते, बुझी को राख कहते, और राख में से जो धुआं निकलते उसको विश्वजीत कहते. त्याप्रमाणे नक्कीच हा एक मोठा खेळाडू आहे मीरा संघाचा. स्फोटक वादळी खेळी करण्यामध्ये माहीर असा खेळाडू विश्वजित तरी, विशु तरी या नावाने प्रख्यात 40+ क्रिकेटमध्ये. धावसंख्या झाली ती 14. संजय भंडारी स्विनचा सुलतान, गोलंदाजी ट्रॅकवर विथ द स्विन, अगेन्स्ट द स्विन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगला टर्न पाहिला आपण, चेंडू टॉस देखील झाला पाहिल्यानंतर. ही खासियत आहे संजय भंडारी यांची. यावेळेस देखील अगेन्स्ट द टर्न बॅकफूट लावून चेंडूला क्रॉस बॅलेट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. खूप चांगली गोलंदाजी. हे विकेट बघा, हे विकेट सहजासहजी बघा फलंदाजाला जास्त बेनिफिट देत नाहीये. अनेकदा या विकेटनं गोलंदाजांना बेनिफिट दिले. खूप चांगला फटका, अगदी हुकचा फटका खेळला गेलाय. एकदा तर वेगानं पूर्ण केलाय. डबलचा कॉल थोडासा उशिरा. 2 धावा झाले आणि या 2 धावेने धावसंख्या झाली ती 16 धावा. 16 लॉस ऑफ 2 विकेट. उमेदमान संघ देखील या ठिकाणी दाखल झालाय. नाश्ता सुरू आहे, नाश्ता करून घ्या उमेदमान टीम, जेपी अँड कंपनी तसेच मुकेश पाटील. नाश्ता सुरू आहे, नाश्ता करून घ्या. याच्यानंतर तुम्हाला खेळायचंय. फंबल झालाय, थोडासा उशीर लागलाय. पहिल्या अटेमध्ये चेंडू पकडला होता, मात्र फेकताना चेंडू हातातून निसटला गेला त्या ठिकाणी. खास करून संतोष कोळी यांच्या हातातून. 2 धावा लगेच पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या झाली 18. 12-20 स्पर्धा. बघा कुठे अगदी अर्ध पडलं संपलंय कळलंच नाहीये. पाहता नारंगीच्या मैदानातून आपण ती सुरुवात केली होती. 23 स्पर्धा आणि दमण प्लस 24 स्पर्धा. या सगळ्या गोष्टी आपण अगदी प्लॅनिंग पूर्वक केल्या आणि त्यामधील पहिला आपण कुठे अर्धी जवळपास हे सत्र संपलं हे कुठे कळलं नाहीये, कारण आपण 12-20 स्पर्धा खेळतोय. फक्त आता आपल्या 11 स्पर्धा या बाकी आहेत. धावसंख्या झाली ती तब्बल 19. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांचा खेळ संपलाय, माफ करा. आणि धावसंख्या 19 तोकडे आहे. धावसंख्या खूप तोकडे आहे, कारण या मैदानात बघा कमीत कमी आपण अपेक्षा करत नाही की 50, 60, 70 धावा या 5 ओव्हरमध्ये व्हायला हव्यात. पण या मैदानावर मी तर म्हणेल 35 ते 40 धावा देखील या मैदानावर बेनिफिट असतात, लक्षात ठेवा.
त्याच्यामुळे या धावसंख्येकडे वाटचाल करणं गरजेचं आहे. बोला ना भाऊ. बोला ना. अंतिम षटक धर्मेंद्र कोळी. ऑफ साईडला यावेळेस स्क्वेअरचा फटका आहे. चेंडू अडलाय गोष्टांगी क्षेत्रामध्ये, चेंडू गेला नाही. दुसऱ्या प्रयत्न 2 धावा देखील एका ठिकाणी कंप्लीट झाल्या आहेत. धावा संख्या झाली ती म्हणजेच 21. 21 धावा, 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. यावेळेस लाईन खराब. धावा झाल्या त्या 22. जो स्टंपच्या जवळ आहे ना हरेश्वर पाटील साहेब, तो पहिला वाईड आहे. 3 लाईन आहेत त्याच्यामुळे तो थोडस कन्फ्युजन असते. 3 लाईन, पहिली स्टंपच्या बाजूची लाईन आहे ती व्हाईट लाईन आहे. बॉलर्सला देखील सांगतो आम्ही. हो, यावेळेस अतिशय सुंदर फटका आहे. बॅकफुट जाऊन चेंडूला मात्र पूल केलाय. पूल पॉवरफुल. विशुतारे म्हटलंय की स्फोटक खेळाडू. शेवटचं वाक्य आहे ना, बायानो काय पाहिजे तुम्हाला, तसं नक्कीच इथे विचित्र टीमला विचारतो मीरा संघ काय पाहिजे तुम्हाला. मीरा संघ म्हणतोय आम्हाला षटकार पाहिजे, चौकार पाहिजे, कारण धावा संख्या तोकडे आहे त्याच्यामुळे आम्हाला षटकार चौकार हवा आहे. धावा झाल्या त्या तब्बल 28. मालवणी संघ दादा संघ आहे आगरी कोळी सामाजिक संस्थेमधील. गोलंदाज या धर्मेंद्र कोळी. यावेळेस आणखीन एक धर्मेंद्र कोळी यांच्या अगेन्स्ट ठोकलेला हात. मध्ये ठोकलेले 2 षटकार बघा. प्रमोद कोळी लगेच आलाय. प्रमोद कोळी धर्मेंद्र कोळी जवळ लगेच आलाय की आता तुला कशा प्रकारे चेंडू टाकायचं, कारण कोणीतरी बघा जे आपल्याकडे क्रिकेटचं नॉलेज आहे ते दुसऱ्यासोबत शेअर करणं गरजेचं आहे. काही चुका घडतायत त्या चुका पुन्हा पुन्हा घडू नये, कारण एकदा केलेली चूक आणि पुन्हा करतोय त्या चुका लक्षात ठेवा. त्याच्यामुळे चुका पुन्हा घडू नये यासाठी मात्र प्रमोद कोळीने काहीच तरी कान मांद्र धर्मेंद्र कोळी यांना दिलाय. आता पुढचा चेंडू धर्मेंद्र कोळी कशा प्रकारे टाकणार, का धावसंख्या 34 वर जाऊन थांबले. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. यावेळेस देखील जोरकस फटका. मिड विकेट डीपला चेंडू जातोय. एकदा तर वेगानं पूर्ण केले. डबलचा कॉल. स्ट्राईक एंडला थ्रो. उशीर झालाय थ्रो यायला. 2 धावा. धावा झाल्या त्या तब्बल 36 धावा. यावेळेस उचलून घेणारा चेंडू होता ऑफ साईडला. त्या ठिकाणी जवळपास बॅडमिंटन स्ट्रोक खेळला होता विश्वजितनं, मात्र फटका फसलाय. फलंदाज बाद. अगदी योग्य चेंडू हाताळलाय धर्मेंद्र कोळी यानं. विकेट डाऊन. विश्वजित तरी आउट. या स्पर्धेचा संपूर्ण या स्पर्धेचा अपडेट अगदी
आखो देखे हाल तुम्ही नक्कीच तुमच्या मित्रांसोबत शेअर करू शकता. शेवटचा चेंडू अतिशय सुंदर हाताळला गेला. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावर लावल्यात मीरा टीमने त्या 36 धावा आणि 37 धावांचं आव्हान हे समोर ठेवले मालवणी या टीमच्या. 30 चेंडू 37 धावा. कशा प्रकारे मालवणी संघ या 37 धावांना प्रत्युत्तर देणार किंवा या 37 धावा मीरा संघ डिफेन्स करणार. ज्यावेळेस मॅचला सुरुवात होईल त्यावेळेस पुन्हा नक्कीच मी आपल्यासोबत जॉईन होईल. तत्पूर्वी आपण ऐकूया आमच्या डीजे वास्कोला. कवर चालला आणि संस्थेचे जे काही समाजकार्य आहेत ते आम्ही समाजकार्य कणकर साहेबांपर्यंत पोहोचवली की फक्त इथे क्रिकेट खेळलं जात नाहीये. स्टंपवर सराव करू नका. स्टंपवर सराव करू नका. बघा सराव तुम्हाला करायचं थोडंसं बाहेर सराव करायची मदत नाही तर मग एसटीच्या समोर कोणतरी उभं राहा. स्टंपच्या समोर कोणतरी चेंडू पकडण्यासाठी उभं राहा. माहित आहे विकेटवर तुम्ही सराव करू शकत नाही. पेनल्टी असते. उमेदमान टीमचे कर्णधार या ठिकाणी दाखल झालेत. मालजीपाडा टीम कॅप्टन चला आपण देखील या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी मुकेश वर येऊन बस. माझ्याकडे आली ना अजून बोला ना नाश्ता वाके. बघा मालजीपाडा टीम अजून आली नाहीये. उमेदमान टीम नाश्ता सुरू आहे. नाश्ता करून घ्या. BGSC आयोजक तुम्ही पाहू शकाल दहीहंडी ग्रुप. येत्या 28 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 रोजी क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच BGSC चषक हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ज्या संघांना या स्पर्धेत सहभाग दर्शवायचा असेल तर नक्कीच त्यांनी मालवणी या टीम सोबत संवाद साधायचे आहेत. एक गाव एक संघ असे 16 संघांना त्या स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. आदरणीय आमचे रवींद्र भगत भाऊ खास करून
मालवणीचे यांच्या माध्यमातून ही स्पर्धेचं आयोजन, रायाभाऊंच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं जात असतं. नेहमीच संपर्क तुम्हाला साधायचा असेल तर मंगेश भगत आणि संदेश भंडारी म्हणजेच 9892924944 मंगेश भगत यांचा मोबाईल नंबर आहे. संदेश भंडारी यांचा मोबाईल नंबर आहे 9867104723. या स्पर्धेत तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही या दोघांशी कॉन्टॅक्ट करा किंवा मालवणी संघाच्या कुठल्याही खेळाडूशी कॉन्टॅक्ट करा. मालवणी गाव कोलीवाडा आयोजित BGSC दहीहंडी ग्रुप चषक आपण पाहू शकाल. येत्या 28 फेब्रुवारी ते 1 मार्च 2 दिवस ही स्पर्धा रंगणार आहे मालवणीच्या त्या क्रीडा नगरीमध्ये. सर्व संघांना जेवण देखील त्या स्पर्धेमध्ये दिले जाईल आणि त्या स्पर्धेचा प्रथम पारितोषिक आहे 1,11,111. द्वितीय पारितोषिक आहे 55,555 रुपये. BGSC या स्पर्धेमध्ये नक्कीच तुम्ही भाग घ्या. बघा प्रत्येक टीमला जेवण देखील त्या मॅच मध्ये दिलं जाणार आहे. एक गाव एक टीम हा फॉर्मॅट आहे. जास्तीत जास्त संघांनी या स्पर्धेत सहभागी व्हावं. धन्यवाद. पुन्हा तयार. आतापर्यंत 2 धावा मालवणी संघाच्या खात्यामध्ये जमा झाला. अप्रतिम असा फटका मारलाय बाबू पाटील आणि झेल काय घेता आलेला नाही. एक झेल घेणं फार गरजेचं होतं. झेल होता पण तो झेल टिपता आला ना. अशा प्रकारे एक जीवदान मिळायला असं हरकत नाहीये रवींद्र पाटील उर्फ बाबू यांना. खरोखर चांगला मोठा फटका मारला होता कारण तिथून सूर्याची किरणे देखील डोळ्यावरती येतात त्यामुळे झेल घेणं फार अवघड असतात. पुन्हा तयार हरेश्वर आणि समोर गोलंदाजी करतात ते परिमळ. पुन्हा लेग साईडला बघायचं तर जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो की काय आणि तो येईल पण तो दुसरी धाव देखील पूर्ण. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट झालेलं आहे बाबू आणि हरेश्वर यांच्यामध्ये. या 2 धावीनं संघाची धावसंख्या थोडी पुढे सरकली. धावसंख्या जिंकण्यासाठी दिलेल्या 37 धावा दिलेल्या आहेत 5 षटकामध्ये. म्हणजे 30 चेंडूमध्ये तुम्हाला 37 धावा करायच्या आहेत. आणि चांगली सुरुवात या ठिकाणी सलामीचे फलंदाज रवींद्र पाटील आणि हरेश्वर यांच्याकडनं झालेली आहे. पुन्हा सुरेख शांत डोक्याने त्याने पाहिलं की मोठे फटके मारण्याची गरज नाहीये. 1-1 2-2 धावा घेऊन देखील आपलं काम चळू शकतं. अशा प्रकारे चांगलं रनिंग विकेट पुन्हा झालेलं आहे. अप्रतिम आणखी 2 धावा. कारण खरोखर शांत डोक्याने दोघेही फलंदाजी कर. त्यांना माहिती आहे की आपल्याला मोठे फटके मारण्याची गरज नाही आहे. थोडकी धावसंख्या 37 फक्त आणि 1-1 2-2 घेऊन देखील धावसंख्या पूर्ण करू शकतात. त्याप्रमाणे त्यांचा इथं पाठलाग चालू आहे. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 7 धावा होतात. पहिलं षटक मैदानात चालू आहे. एकही गडी बाद नाही आहे. धावसंख्या 7. पुन्हा सुरेख शांत खरोखर चांगला डोक्याचा वापर करून फलंदाजी केली जाते इकडे. नाही यावेळी नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फक्त एका धावेवर समाधान मानव. पहिलं षटक संपलेले एकही गडी बाद नव्हता. तब्बल 8 धावाची भागीदारी असलेल्या हरेश्वर आणि बाबू यांच्यामध्ये खरोखर चांगली सुरुवात. त्याने पाहिलं की 37 धावा आहे. मोठे फटके न मारता 1-1 2-2 धावा केल्या तरी ह्या धावसंख्या पूर्ण होऊ शकते. ह्या विचाराने दोघेही मैदानात उतरलेत आणि चांगली सुरुवात. आता बघायचं आहे दुसरा गोलंदाज कोण होतं. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी प्रीतम आलेले आहेत. प्रीतम आता बघायचं पहिलं षटक आपलं फार मागडं पडलेलं आहे. एकही गडी बाद नव्हता. तब्बल 8 धावा झालेल्या आहेत. आता आपण काहीतरी चांगलं षटक हाताळणं फार गरजेचं आहे. ओ यावेळी चेंडू थोडा बाहेर निघून गेलाय. पंचाने तो वाईट घोषित केलाय. एक अवांतर धाव मिळते.
डिक्लेरेशन झोन मध्ये 1+1 म्हणजे 2 धावा मिळते. या 2 धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती 2 आकडी 10 धावा झालेल्या आहेत. एकही गडी बाद नाहीये. दुसरं षटक मैदानामध्ये चालू आहे. अजूनही पहिला चेंडू वाईट पडलेला आहे. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. कव्हर मध्ये जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये. तिथं पत्र्याला लागला तर चेंडू धावून काढायचे आहेत तुम्हाला. 2 धावा पूर्ण केलेल्या तिथं आरामात. अशा प्रकारे 2 धावेने संघाची धाव संख्या होते ती 12 धावा होत आहेत. दुसरं षटक मैदानामध्ये चालू आहे. या मैदानामध्ये जेवढी धाव संख्या कमी होते तेवढी देखील अवघड होत जाते बनवण्यासाठी. काल आपण पाहिलं बरेचसे सामने अतितटीचे झाले या मैदानामध्ये. कालचा हायस्ट स्कोर या मैदानामध्ये 53 धावा 120 संघानं कुठला होता आणि तो अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे संघ. आज बघूया कुठला संघ. यावेळी नंतर सर्व चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर योग्य दिशेने एसटी रक्षकाच्या हातात आलेला आहे. पहिला चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर आहे ती 12 धावा. पुन्हा तयार प्रथम. यावेळी पुन्हा लेग साईडला चेंडू बघायचा. पंच वाईट घोषित करतात. या ठिकाणी पुन्हा 1+1 2 धावा मिळतील. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू आलेला आहे. या 2 धावेने संघाची धावसंख्या झालेली ती 14 धावा होत आहेत. यावेळी नक्की चांगला चेंडू होता. तर रमाकांत भोईर होते परंतु जेल काय घेता आलेला नाही. थोडा लांब पडला आणि अशा प्रकारे आणखी एक धाव मिळते मालवणी संघाला. आता मालवणी संघाची धाव संख्या झालेली ती 15 धावा होत आहेत. पुन्हा मोठा पटा सुरेख शॉट मारलेला आहे. बाबू यांच्या बॅट मधला बघायचं आहे तिथे आणि षटकार. अप्रतिम षटकार. पहिल्या षटकाराची नोंद झाली. रवींद्र पाटील बाबू यांच्या बॅट मधला पहिल्या षटकाराची नोंद झाली मालवणी संघाकडनं. आणि या 6 धावेनं संघाची धाव संख्या झपाट्याने पुढे सरकलेली आहे. धाव संख्या झालेली आहे ती 21 धावा झाल्या आहेत. अप्रतिम फलंदाजी सलामीला आलेल्या आहेत. चांगली सलामी हरेश्वर आणि रवींद्र पाटील यांच्याकडनं. आतापर्यंत एकही विकेट नाही आणि धाव संख्या 21 झाली आहे. तुम्हाला 37 धावा करायच्या जिंकण्यासाठी आणि दुसरं षटक मैदान चालू आणि धाव संख्या 21 झालेली आहे. पुन्हा कव्हर मध्ये सुरेख शॉट मारलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे 1 धाव पूर्ण केलेली आहे. एका धावेतील समाधान मानणार आहे आणि या 1 धावेने संघाची धाव संख्या होती ती 22 धावा होत आहेत. पुन्हा सुरेख असा फटका मारलेला लेग साईडला बघायचा. क्षेत्ररक्षक येतात. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथं पूर्ण होते की काय आणि तीही व्यवस्थित थ्रो आलेला नाही आणि ती धावा देखील 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपला आणि धाव संख्या झालेली होती 24 धावा झालेल्या आहेत. म्हणजे प्रति षटकामागे 12 धावांचा एव्हरेज आणि एकही विकेट नाही आहे. चांगली सलामीची जोडी हरेश्वर आणि रवींद्र पाटील यांच्याकडनं चांगली सलामी आलेली आहे. रवींद्र पाटील यांच्या बॅटमध्ये उत्तुंग असा षटकार आपल्याला बघायला मिळालेला आहे. खरोखरच चांगला षटकार मारलेला आहे आणि अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ संपला. धाव संख्या झालेली 24. एकही गडी बाद न होता. बहुतेक दोघेही फलंदाज धाव संख्या पूर्ण करतील असं दिसतंय कारण चांगली फलंदाजी करतात मैदानामध्ये. पुन्हा मोठा फटका मारण्यात. यावेळी कट लागून सर एसटी रक्षकाने चांगला झेल टिपलाय तर पहिली सफलता मिळते या ठिकाणी. सुरेंद्र म्हात्रे यांना रवींद्र पाटील अप्रतिम चांगली फलंदाजी करून ते पॅवेल मी परत अप्रतिम चांगली फलंदाजी केलेली आहे आणि त्यांची जागा घेण्यासाठी जातात नवीन फलंदाज धर्मेंद्र कोळी. आजच्या दिवशी होणारे सामने मालवणी मीरा, मालजीपाडा, उमेलमाड, कांदरपाडा, एक्सरिया आणि दैसर आणि पांजू हे 8 संघ आज या ठिकाणी खेळणार आहेत.
पुन्हा अप्रतिम चांगली गोलंदाजी सुरेंद्र यांच्याकडे, कारण आपले 2 षटक फार महागडी पडलेले आहेत, ती भरून काढण्यासाठी चांगली गोलंदाजी सुरेंद्र यांच्याकडनं एक सफलता देखील प्राप्त केलेली आहे. आणि दुसरा चेंडू देखील निर्धाव टाकला आहे. धर्मेंद्र यांना काही अंदाज आला नाही, मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू काय त्यांच्या बॅटच्या संपर्कात आलेला आहे, निर्धाव जातो चेंडू. पुन्हा कट मागून चेंडू होतो डिक्लेरेशन झोन मध्ये, बाईच्या रूपानं आणखी एक धाव मिळते. हो, यावेळी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न धर्मेंद्र यांचा, चेंडू काय त्यांच्या बॅटच्या संपर्कात आलेला नाहीये. एसटी रक्षक थोडे, एसटी रक्षकांच्या स्टंप वरती चेंडू टाकला असता तर रनआउटच्या रूपाने विकेट मिळू शकले स्टंपिंगच्या, परंतु त्याने विचार सोडून दिला आणि अशा प्रकारे आणखी एक चेंडू डॉट जातोय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी सुरेंद्र म्हात्रे यांच्याकडनं. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बघायचा, चेंडू येतोय तो डिक्लेरेशन झोन मध्ये, एक धाव मिळणार. हो, या चांगला चेंडू, परंतु पंचाने तो वाईट घोषित केला, थोडा बाहेर दिशा बदलली आणि चेंडू तो उजव्या बाहेर निघून गेल्यानंतर पंचाने वाईट घोषित केला. एक अवांतर धाव मिळते. अजूनही तो पुन्हा चेंडू टाकावा लागणार सुरेंद्रने. चांगलं आतापर्यंत शतक हाताळलं जाते सुरेंद्र यांच्याकडनं. हा, पाठवतो. आणि आणखी एक गडी बाद होतो. खरोखर सुरेंद्रने चांगलं कमबॅक केलेलं आपल्या संघासाठी. आता शेवटचे 2 षटक म्हणजे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावा पाहिजेत त्या 10 धावा पाहिजेत. अजूनही मॅच संपलेली नाही. आणखी एखादं षटक अशा प्रकारे हाताळलं गेलं तर नक्कीच सामन्याला रंगत येऊ शकते. आता शेवटचे 12 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी मालवण संघाला. आता नवीन फलंदाज खेळण्यासाठी प्रमोद कोळी जातात मैदानामध्ये. 12 चेंडू आणि 10 धावा. चांगलं षटक हाताळलं सुरेंद्र म्हात्रे आणि अशा प्रकारे आणखी एखादं षटक जर हाताळलं गेलं तर नक्कीच सामन्याला रंगत येऊ शकते. विश्वजित तरी आता येतात गोलंदाजी करण्यासाठी. बघायचे विश्वजित, तुम्हाला एक चांगलं शतक हाताळणं गरजेचं आहे, कारण 12 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. ज्याप्रमाणे सुरेंद्र म्हात्रे यांनी जे षटक हाताळलं त्याप्रमाणे तुम्हाला शतक हाताळणं फार गरजेचं आहे. चौथ्या षटकातला पहिला चेंडू. समोर खेळतात हरेश्वर, समोर सलामीला आलेले हरेश्वर अजूनही खेळतात मैदानामध्ये व यावेळेस सुरेख शॉट मारला तिथं. थोडं चांगलं शतक्षण झालेलं आहे. एक धावेनं संघाची धाव संख्या होती 28 धावा होत आहेत. विश्वजित पुन्हा तयार. समोर ऐकूयात प्रमोद कोळी. हो, यावेळी मोठा फटका मिळाला. अप्रतिम मोठी मोठी विकेट या ठिकाणी सापडलेल्या मिऱ्या संघाला. खरोखरच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न षटकारामध्ये लवकर मॅच संपवण्याच्या विचारामध्ये प्रमोद कोळी होते आणि त्या प्रमोद कोळीची विकेटच त्याने संपवून टाकलेले. अप्रतिम गोलंदाजी विश्वजित. तर मी म्हटलं की ज्याप्रमाणे सुरेंद्र म्हात्रे यांनी गोलंदाजी त्याप्रमाणे विश्वजित यांची जर गोलंदाजी झाली तर नक्कीच सामन्याला रंगत येईल. अजूनही मॅच संपलेली नाहीये. आता संतोष कोळी मैदानामध्ये जातात खेळण्यासाठी.
विश्वजित खरोखर आता संतोष कोहली आलेले आहेत मैदानात खेळण्यासाठी. अजूनही धावा पाहिजेत जिंकण्यासाठी. 9 धावांची गरज आहे. रंगतदार स्थितीमध्ये सामना आलेला आहे. काही होऊ शकतं. विश्वजित तयार पुन्हा. कट लागून यष्टीरक्षकाने फार मोठी चुकी केली. हा जर झेल टिपला असता तर नक्कीच संकटात सापडला असता मालवणी संघ. खरोखर चांगली गोलंदाजी विश्वजित यांच्याकडनं. खरोखर थोडा प्रयत्न केला होता यष्टीरक्षकाने पण चेंडू त्यांच्या हाताला मिळाला नाहीये. आणि अशा प्रकारे एक जीवदान मिळाल्यास हरकत नाहीये संतोष कोहली यांना. अजूनही 8 धावांची गरज आहे. 4थं षटक मैदानात चालू आहे. चांगली गोलंदाज विश्वजित यांच्याकडनं. सुरेख शॉट मारलेला इथं. यावेळी थ्रो व्यवस्थित आला होता परंतु 2 धावा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट झाले. 2 धावा पूर्ण केलेले. शेवटच्या 8 चेंडूचा खेळ बाकी आणि धावा पाहिजे त्या 6 जिंकण्यासाठी मालवणी संघाला. 8 चेंडू आणि 6 धावा. हो यावेळी जोरदार अपील पंचाकडे आणि पंच खरोखर मिडल स्टंपच्या समोर आले आणि पंचाने उचलून धरलेला अपील आणि आणखी एक गडी बाद होतोय. अजूनही सामना रंगतदार स्थितीमध्ये. आता 7 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण झालेलं आहे. हा चेंडू जर डॉट गेला तर नक्कीच सामन्याला रंगत येईल आणि ह्या चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला तर मालवणी संघ पुढे जाईल. बघूया काय होता. आता निर्णायक चेंडू आहे हा 7वा. महेश आता बघायचं 6 धावांची गरज आहे तुम्हाला. आणि शेवटचा चेंडू आहे 4थ्या षटकातला. अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे. सुरेख शॉट मारला इथं. बघायचं 1 धाव पूर्ण केलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि फक्त 1च धाव. आता 5 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 6. शेवटचे षटक आणि 6 चेंडू मध्ये 5 धावा. तुम्हाला विकेट सांगता किती झाले ते. मालवणीच्या विकेट जास्त केल्या तुम्हाला कंपल्सरी हा 5 धावा करावे लागणार आहेत. मीरा संघाच्या 3 गडी बाद झाले होते. आता मालवणी संघाचे 4 गडी बाद झालेत. म्हणजे तुम्हाला या 5 धावा कंपल्सरी करावे लागणार आहेत. कंपल्सरी 5 धावा. 3 विकेट आहेत मीरा संघाच्या. 3 गडी. 3 गडी फक्त बाद झालेत मीरा संघाचे. धनेश्वर बघायचं. धनेश्वर तुम्हाला डोक्याचा विचार करून 6 चेंडू टाकायचे या मैदानावरती. बघायचं आहे. यावेळी पहिला चेंडू कट लेवून डिक्लेरेशन झोन मध्ये जातो. 1 धाव मिळते. आता 4 धावांची गरज आहे. 4 धावांसाठी सर्व क्षेत्ररक्षकांनी चांगले क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. कारण गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. धनेश्वर प्रत्येक चेंडू विचार करून टाकावा लागणार आहे. 4 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे ते 5. यावेळी पुन्हा चेंडू डिक्लेरेशन. आणखी 1 धाव मिळते. कसे काय होईना मालवणी संघाला 1 धाव मिळणं गरजेचं आहे. अशा प्रकारे धावसंख्या झालेली होती. 34 धावा होत आहेत. पहिला सामना खरोखर एक चांगल्या स्थितीमध्ये रंगतदार स्थितीमध्ये. जोरदार अपील परम पंचावन्न फेटाळून लेग बाईचा इशारा. 1 धाव आणखी मिळते. आता शेवटचे 3 चेंडू आहेत आणि 2 धावांची गरज आहे. हा चेंडू जर डॉट गेला तर आणखी रंगत येईल सामन्याला. बघूया धनेश्वर काय करतात. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावा पाहिजेत त्या 2. निर्णायक चेंडू समोर. हरेश्वर खरोखर सलामीला आलेल्या. चांगली सलामी दिलेली आहे आपल्या संघासाठी. मोठा फटका. बघायचा झेल होतो की नाही. चेंडू जातो तो सीमारेषा बाहेर राहतो तो चौकार आणि अशा प्रकारे मालवणी संघ विजय होतो. अभिनंदन मालवणी संघाचं.
किशोर मात्रे यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो. जोरदार टाळ्याचा हरेश्वर अप्रतिम सलामी आल्याने 16 धावांची उत्तम अशी खेळी त्यांनी तोडली आहे. आता आम्ही देतो माईक आमचे. तसेच माननीय खालील व्यक्तींनी देणगीच्या स्वरूपाने वस्तू स्वरूपाने जे सहकार्य केले त्यांचे तुम्हाला नाव वाचून दाखवतो. माननीय सौ योगिताताई निलेश पाटील, महामंत्री भाजप उत्तर मुंबई, तसेच वार्ड क्रमांक 8 ची नगरसेविका यांच्याकडनं स्पर्धेचा संपूर्ण 2 दिवसाचा खर्च त्यांनी उचललेला आहे. तसेच माननीय सौ मनीषाताई चौधरी, आमदार भाजपा, स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य. तसेच माननीय श्री गणेश गणकर, गटनेते, तसेच वार्ड क्रमांक 7 चे नगरसेवक, स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य. सौरभ घोसाळकर, समाजसेवक, यांच्याकडनं देखील आर्थिक सहाय्य. संदीप राऊत, उपविभाग प्रमुख, शिवसेना उभाटा. जरा विकेटवरती खेळू नका प्लीज, जरा विकेटच्या बाजू विकेटवरती खेळू नका. तसे आई स्वर्गीय वनमाला रामचंद्र राऊत यांच्या स्मरणार्थ स्पर्धेचे संपूर्ण ज्या ट्रॉफ्या या ठिकाणी दिसतात त्या संपूर्ण ट्रॉफ्या त्यांच्याकडनं आम्हाला देण्यात आलेल्या आहेत. तसेच श्री रमेश शिंदे कांदरपाडा संघासाठी संपूर्ण ड्रेस त्यांच्याकडनं आलेला आहे. तसे किशोर म्हात्रे शाखा प्रमुख उभाटा, तसेच उपाध्यक्ष श्री भावदेवी मंदिर ट्रस्ट, स्पर्धेसाठी संपूर्ण पिण्याचे पाणी तसेच स्पर्धा आयोजनासाठी सहकार्य. तसे अक्षय राऊत, उपविभाग प्रमुख